magic. It's magic, it's magic. कच्चा नहीं कुछ भी, पक्का नहीं कुछ भी, होता है जो कुछ भी सबके लिए. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या जादू भऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी अवधूत गुप्ते स्वागत करतो. चांगलं गाणं गायलं की अनेक लोक म्हणतात वाह आवाजात काय जादू आहे. पण आज आपल्याकडे अशी दोन माणसं येणार आहेत ज्यांच्या हातातच नव्हे तर ज्यांच्या विचारातही जादू आहे. कोण आहेत ते दोघं कळणार आहे, पण त्याआधी पाहूया गुप्ते का फांडा. नवरा आणि बायको शांत बसलेले असतात. बायकोच्या मनात विचार येतात, हा शांत का बसलाय, हा माझ्यावर चिडलाय की काय, ह्याला मी आवडेनाशीच झाले की काय, ह्याला दुसरी कोणी तर आवडत नाही, माझं काही चुकतं का, ह्याचंच मेल्याचं चुकतं. पुन्हा एकदा रिलेशनशिप वरती विचार करायला हवा ना. हे सगळे विचार ज्या वेळेला बायकोच्या मनात चालू असतात त्यावेळेला नवरा काय विचार करतो, शिट धोनीनी शेवटची ओव्हर नेहराला का दिली. लाल्याच्या 20 वर्षापूर्वीच्या तिसऱ्या प्रेमभंगाची गोष्ट. त्याला विचारलं काय रे काय झालं कसं काय. काय ना यार तिला बोललो यार तुला काय पाहिजे गिफ्ट. मग बोलते चंद्र पाहिजे आणि काय सूर्य पाहिजे आणि काय तारे पाहिजे. मग काय दिलंच काय शेवटी तिला. आपण तिला दिवाळीचं रॉकेट दिला. तर हा होता आजचा आपला गुप्ते का फंडा. आणि आता स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि जादूगार रघुवीर. It's magic, na 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 na. It's magic, it's magic. It's magic, it's magic. Na 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 na. It's magic, it's magic. गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. एक असा माणूस ज्यांनी जादूचा उपयोग लोकांना कायम करमणूक त्यांची करण्यासाठी लोकांना हसत ठेवण्यासाठी केला. आणि एक माणूस बुवाबाजी आणि जी अंधश्रद्धा आहे ती निर्मूलन करण्यासाठी एका जादूगारांनी प्रयत्न केले आयुष्यभर. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. नरेंद्रजी दाभोळकर म्हणजे तुम्ही कुठलं गाव कुठलं तुमचं बेसिकली. दाभोली म्हणजे मी सातारचाच पण मी दाभोलीचा म्हणून दाभोलकर. अच्छा. पण मी जन्मलो सातारला वाढलो सातारला. तुमचं कुलदैवत कुठलं म्हणजे माहीतच नाही ना. म्हणजे कधी विचार केलाच नाही. अच्छा. तुम्ही बघितलेली पहिली अंधश्रद्धा तुम्हाला आठवते. नाही प्रश्न असा आहे बरं का की सर्व माणसं असतात घरच्या संस्काराने अंधश्रद्धा. तसा मीही अंधश्रद्धा होतो आणि मी एक चांगला खेळाडू होतो म्हणजे असणार कारण मी भारत देशाकडनं बांगलादेशी कबड्डी कसोटी खेळली त्यामुळे मी भारताचा कबड्डीचा प्लेअर आहे. महाराष्ट्र विनर टीम मध्ये तर मी आहेच. ही बाजू आपल्याला माहीतच नव्हती. टाळ्या न वाजव बरं का टाळ्या न वाजवण्याची पुढची बाजू अशी आहे की सगळेच खेळाडू अंधश्रद्धा असतात. तसा मीही पक्का अंधश्रद्धाळू होतो. मी MBBS पर्यंत खेळलेलो आहे तोपर्यंत मी अंधश्रद्धाळू होतो. त्यामुळे आपला सामना जिंकला पाहिजे म्हणून आज जे जे काही पाकिस्तान भारताच्या टीम मधले लोक करत असेल त्याची मिनी आवृत्ती आम्ही देखील महत्वाच्या सामन्याला जाताना करत होतो. आणि हे सगळं मी करत होतो त्याच्यामुळे त्या सगळ्या अंधश्रद्धांच्या मध्येच मी जगत होतो. त्यामुळे मी पाहिलेली सोडाच मी आचरलेल्या कुठल्या अंधश्रद्धा तुम्ही म्हणाल तर ढिगभर माझ्या आजूबाजूला. काय काय होते काय काय करायचं. नाही म्हणजे आता उदाहरणार्थ असं आहे की आपण ग्राउंडवर जात असताना कोणीतरी असं म्हणायचं की तुमच्या खोलीतल्या चपला उलटा करून सामन्याला गेलं पाहिजे. जर चपला उलट्या नाही केल्या तर कोणी बंगाली जादू केली तर तुमचा संघ हलतो. मग चपला उलट्या करून सामन्याला जायचं. इथपासून ते कुठल्या नंबरचा लकी बनियन आपण घातला पाहिजे जे आजही सेवगाव करतो तर ते सगळं आम्ही करत होतो. जादूगार रघुवीर विजय रघुवीर करेक्शन. पण आम्ही जादूगार रघुवीर बरोबर आहे ते कारण वर्तमानपत्रामध्ये किंवा जाहिरातीत नाव तेच येतं आणि रघुवीर नावानेच लोक ओळखतात कारण एवढं विजय रघुवीर म्हणण्यापेक्षा लोकांना रघुवीर म्हणणं सोपं पडतं. आता तिसरी पिढी देखील जादूमध्ये येऊ घातलेली आहे. चौथी जितेंद्रचा मुलगा माझा मुलगा जितेंद्र त्याचा मुलगा जो ईशान आहे तो देखील आता 2 वर्षाच्या वयाचा असल्यापासून घरी जादू करून दाखवायला लागलाय. काय सांगताय. ते शेवटी जीन्स बंद आहे ते येणार. याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी. तुम्ही बघितलेली वडिलांनी दाखवलेली पहिली जादू तुम्हाला आठवते का कुठली. मी जादू सिंगल जादू नाही बघितली. वडिलांचे असंख्य प्रयोग बघितले. माझ्या वडिलांच्या बरोबर वयाच्या 5 वर्षापासून प्रयोगात भाग घेतोय.
अच्छा. त्यावेळेला प्रयोग जे असायचे त्याच्यामध्ये कॉमेडी आयटम्स मध्ये रिलीफ म्हणून असायचा, कॉमेडी मॅजिकच असायची. तर मी ते कॉमेडी आयटम चक्क विदूषकाचा ड्रेस वगैरे घालून केलेले आहेत. पण वडिलांची पण पहिल्यापासून इच्छा होती की तुम्ही जादूगारच व्हावं? पहिल्यापासून नव्हे, फार शेवटपर्यंत. म्हणजे काय झालं, साधारणतः कलाकार पूर्वीच्या काळी असं म्हणायचे, म्हणजे लोकांचा अजूनही समज असेल की फार शिकलेली मंडळी नसतात ते कलाकार होतात काहीतरी. असं नाहीये. मी स्वतः बी इलेक्ट्रॉनिक्स आहे. ओके. हा, ज्या वेळेला इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हते, फक्त पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेज होतं जिथे फक्त मेरिटवर प्रवेश मिळायचा त्यावेळेला, आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर नव्हतं त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स मी केलेलं आहे. माझा मुलगा जितेंद्र आहे, तोही MS आहे. अमेरिकेत जाऊन त्यांनी मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग केलं, 5 वर्ष तिथे होता तो. बर. मी प्रेक्षकांमध्ये बघतोय त्यावेळेला मला अजून एक 2 चेहरे दिसत आहेत, ते म्हणजे जादूगार जितेंद्र रघुवीर, तुमचे चिरंजीव. हो. तर हॅलो जितेंद्र. हॅलो अवधूत. हा, तुम्हाला इथे बघून खूप छान वाटलं. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या जादूगार म्हणून खुपलेल्या गोष्टी. एकच गोष्ट मला त्यांची खुपते की एखादा कलाकार जेव्हा नुसत्या भारतात नाही तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपली कला दाखवतो आणि एवढी प्रसिद्धी मिळवतो आजोबांपासूनच, तर जरा जास्त साधे राहतात. म्हणजे आजकालच्या मीडिया आणि याच्या जगात इतकं साधं राहून चालत नाही, असं मी त्यांना नेहमी सांगतो. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू वगैरेला आले तरी ते म्हणतात, अरे जाऊ दे, तू देऊन टाक. म्हणजे असं नाहीये की त्यांना त्याच्याबद्दल काही म्हणजे अनादर आहे किंवा हे, पण ते म्हणतात मी केलं ना माझं काम, मी केलं ना प्रयोग, मग मला या बाकीच्या गोष्टी फारशा नकोत. पण आजकालच्या जगात किंवा आजकालच्या या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रात आपण आहोत, तेव्हा त्या झोतात थोडं राहणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक असतं, असं मला वाटतं. आपण आता आईला विचारूया की आईंना की तुम्हाला नवरा म्हणून खुपलेल्या गोष्टी यांच्या. मुख्य घरी नवरा नसतो, दौऱ्यावर असतो सारखा, ही मुख्य गोष्ट आहे घरी. तसं काही नाही, अगदी व्यवस्थित आहेत आणि अतिशय साधे आहेत. त्याच जरा वाईट वाटतं. त्यावेळेला तुम्ही लग्न केलं त्यावेळेला तुम्ही एका इंजिनियरशी लग्न केलं होतं, आणि लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी कळलं की इंजिनियर नसून जादूगार, आता आपल्याला जादूगाराची बायको म्हणून जगायचं आहे. तर त्यावेळेला काय रिएक्शन होती तुमची? आता असं वाटायचं की एकावर एक फ्री मिळालंय, बरं होतं. आजकाल मात्र बघाल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे भगवे कपडे घालून देखील लोक जादूचे प्रयोग दाखवतात आणि लोक त्यांना बाबा म्हणून नमस्कार करतात. तुम्हाला नाही वाटलं कधी अशा प्रकारचं आपण हे प्रोफेशन चूज करावं म्हणून? जरा त्यालाही कारण आहे की केलं असताना तर मी म्हणजे आता जगतोय त्याच्यापेक्षा कितीतरी लॅविश जगलू शकतो. साहजिक आहे. हो, पण शेवटी तुमचा कुठेतरी संस्कार असतात ना, ते संस्कार फार महत्वाचे असतात. लोकांना जादू ही एकच कला अशी आहे, मला वाटतं प्रेक्षक सुद्धा मान्य करतील होतील, की जादू ही एकच कला अशी आहे की ज्याच्यात प्रेक्षक पैसे स्वतःच्या खिशातलं तिकीट काढून उत्तम तऱ्हेने फसायला जातात. बरोबर आहे. तुम्हाला इतर कुठल्याही तुम्हाला गोष्टीत फसवलेलं आवडत नाही, व्यवहारात तुम्हाला अगदी 1 रुपयाचा जरी कोणी फसवलं तरी आवडत नाही. पण याच्यात जर तुम्हाला स्टेजवरच्या जादूगारांनी चांगलं फसवलं नाही तर तुम्हाला उलट राग येतो की अरे मी एवढे पैसे घातले मला चांगला फसवत नाही म्हणून. त्यामुळे ही एकमेव कला असं मी म्हणेन. बरोबर आहे. आता याच्यामध्ये राहिला दुसरा प्रश्न की हे झाल्यानंतर मला जे काय समाधान मिळतं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं किंवा मला कार्यक्रम करण्याचं, ते सोडून मी जर ताईत गंडे दोरे विकायला लागलो की ते संपलं तिथे. जादू ही कला संपली, मग तो धंदा होतो. आणि असा धंदा करणारे बरेच जण आहेत. तुम्ही म्हटलात तसे अंगठ्या काढून देणारे, सोन्याचे चेन्स काढून देणारे बरेच आहेत की जे खरंच जादूगार आहेत, पण ते भगवे कपडे घालून हे करतात. माझं एक म्हणणं तुम्हाला प्रेक्षकांनाही विचारायचं मला, की माझं म्हणणं असं आहे की जर एखादा आता तुम्हाला बुवा बाबा असं जर सोन्याची अंगठी चेन काढून देत असेल तर तुम्ही असा साधा विचार करत नाही लोक की बुवा हाच माणूस असं चेन काढतो तर हाला इथं बसवण्यापेक्षा आपण राष्ट्रपती करूया ना भारताचा. त्यांनी राष्ट्रपती भवनात बसून दररोज नुसतं फक्त हातातनं सोन्याचे चेन अंगठ्या काढायच्या. आपल्या भारताला कशाला कोणाकडे भिका मागायला लागतील बाहेर परदेशात जाऊन, किंवा कशाला गरिबी राहील असा विचार आपण करत नाही. झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की हातामधनं सोन्याच्या चेन आणि अंगठ्या काढणारे बाबा आपल्याकडे प्रख्यात आहेत आणि पंतप्रधानांच्या पासनं ते मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत त्यांचे शिष्य आहेत. पण हा माणूस हातामधनं नेहमी तेच काढू शकतो की जे 2 मुठीमध्ये लपवता येतं. हातामधनं कधीतरी त्यांनी सीताफळ रामफळ काढलंय हे देखील शक्य नाही, मग भोपळा काढणं तर दूरच राहिलं. त्यामुळे तेच हातामध्ये काढता येतं की जे कुठेतरी लपवता येतं.
त्याच्यामुळे त्याला जरी तुम्ही बसवलं तरी त्याचा स्टॉक संपला राष्ट्रपती भवनात बसल्यानंतर की त्याला स्टॉक भरायला परत यावंच लागणार. नरेंद्रजी, ह्या जी बुवाबाजी शोधून काढण्यासाठी ज्या वेळेला एखादी गोष्ट कळत नाही, असं काहीतरी झालं ऐकायला येतं, त्याच्यानंतर ती बुवाबाजी शोधून काढायला की ती जादू कशी तो माणूस करत असेल, अशासाठी तुमचे कोणी गुरु आहेत का, जादूगार आहेत किंवा असे? हे उलट आहे थोडंसं. कोणीही आम्हाला विज्ञानाच्या ज्ञातनियमाशी विसंगत असा गोष्ट जर नियंत्रित परिस्थितीत करून दाखवली तर आम्ही त्याला 21 लाख रुपये देणार आणि आमची चळवळ बंद करणार. त्याच्यामुळे तो चमत्कार कसा करतो हा माझा संबंध नाही. तो चमत्कार दैवी शक्तीनं करतो असा जर त्याचा दावा असेल तर माझ्या चळवळीचा संबंध सुरू होतो. यांच्यासारख्यांची मदत मला यासाठी आहे की तो चमत्कार कसा करतो हे कदाचित ते मला समजून सांगतील. पण मला याची पक्की खात्री आहे की कुठलाही जादूगार कधीही पूर्वतयारीशिवाय चमत्कार करू शकतच नाही. त्यामुळे मी जर नियंत्रित परिस्थितीमध्ये अंडर कंट्रोल्ड कंडिशन जर त्या माणसाला तपासलं तर तो चमत्कार करण्याची सुतराम शक्यता उरत नाही. गेल्या 25 वर्षात एकाही माणसाने हे आव्हान स्वीकारलेलं नाही आणि ज्यांनी स्वीकारलं त्यानं जमलेलं नाही.